च्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद रोहिदास सर, तुम्ही आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. कंटिन्यू टू कैलास सर. थँक्यू. फर्स्ट हाफमध्ये टोटल 48 बनवल्यात आणि 49 धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आलेलं आहे. यात कशा पद्धतीनं होणार फलंदाजी आणि कशा पद्धतीनं होणार गोलंदाजी, या टार्गेटला कसं सामोरं जातील हे पाहण्यासाठी आपण जाणार आहोत मैदानामध्ये. नुकताच उपस्थित झालेले मान्यवर आपण पाहतोय समाधानभाई पाटील यांचं देखील आम्ही स्वागत करतो आणि यथार्थ पाटील याचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहतो या परिसरामधील एक नामांकित A1 जोडी म्हणून ज्यांना संबोधतात ते आमचे श्रावणभाई करमेळकर साहेब आणि त्यांच्या समेत एक चांगले बॉडी बिल्डर म्हणून आपण पाहिलं, ज्यांनी अगदी चिंचवलीचं नाव मोठं केलेलं आहे, ते आमचे रोहिदास पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपये प्रत्येकी या स्पर्धेसाठी आम्हाला डोनेशन स्वरूपात आलेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. दरम्यानचा सामना आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळेल की 49 धावांचं टार्गेट आता उसरली संघासमोर खानाव संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी पंकज भगतला इथे प्राचारण केलं जाईल. टीम खानावचा एक ताकदवर गोलंदाज, अगदी आपण जर पाहिलं तर खानाव संघाकडे एक ताकदवर गोलंदाजी आहे, ज्यामध्ये सचिन मुंडे संघनायकाची भूमिका निभावतात. मंगेश कर्णूक असेल, त्यानंतर विजय तात्रे असेल, ऋतिक तवले असेल, ही गोलंदाजीतील त्यांची तोफखाना आहेत. त्यामुळं या धावा डिफेन्स करण्यासाठी त्यांना बेनिफिटेबल राहील, यात काही मात्र शंका नाहीये. चला, रिडघर टीम आणि चिंचवली टीम तुमचा कॅप्टन इथे टॉससाठी पाठवायचा आहे. टीम चिंचवली अँड टीम रिडघर ऑल्सो टॉससाठी आपण इथे यायचंय. आपण इथे संघनायक पाठवायचे आहेत टॉससाठी. चला, स्पीडअप करा, सामना सुरू करा, जेणेकरून पुढील जे सामने आहेत ते 4 षटकांचे होतील याची आपण नोंद घ्यायची आहे आणि स्पीडअप करायचं आहे. रिडघर आणि चिंचवली दोन संघनायक होते टॉससाठी. कॅप्टन आलेत रिडघर संघाचे. चिंचवली तुमचा कॅप्टन पाठवा. एक खेळाडू येऊ दे, कारण मी देखील एंगेज आहे, त्यामुळे पटकन या. एक खेळाडू. सुरुवात झालेली आहे तिकडे. चांगला फटका पाहायला मिळतो आणि चांगली रोख लावण्यामध्ये पहा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच एका बाजूनं आपल्याला हनुमान बोलाडे आणि एका बाजूनं आपण पाहतोय अनिल बडेकर. हे दोन फलंदाज आहेत, विध्वंसक खेळाडू आहेत, मातब्बर खेळाडू आहेत, अनेक मैदानं गाजवलेली आहेत आपल्या फलंदाजीमधून. लोवा फुल टॉस बॉल हलक्यातानं खेळले ऑन साईडच्या दिशेमध्ये. आपण पाहतो लॉंग ऑनला खेळलेला स्ट्रोक, एक रन तिकडे पूर्ण केली जाईल. एका धाब्यानं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं पुढे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 1 या आकड्यावरती. दुसऱ्या चेंडूचा हा वेळ आपण पाहिला की एका धाबेसाठी इथे घेतला गेला. व्यावलचा स्ट्रोक, फटका चांगला आहे, गॅप मधून आपण पाहतोय आणि 4 धावा. सुरुवात केलेली आहे चांगली, अगदी चौकार इथे प्राप्त करतोय फलंदाज. चांगल्या फटकांनी झाली आहे सुरुवात. 5 धावा आहेत धावफलकावरती लागलेल्या संघाच्या. आपण टोटल कार्डवरती जर रन्स बघितल्या तर 5 रन्स आहेत आता. अनिल आणि समोर पंकज ही आपल्याला जोडी पाहायला मिळते. आता फलंदाजीमध्ये आघात करायला सुरुवात केली आहे. फटका खेळलाय, हवेमध्ये आहे, झेलची संधी असणार आहे आणि हा झेल आपण पाहतोय सुटला जाईल. डिरेक्ट हिट करायचा प्रयत्न तिकडे. विकेट किपिंग पहा, खूप चालाक पद्धतीने आपल्याला खेळाडू करताना पाहायला मिळाले. सचिन मुंडे कॅप्टन कूल लिजंड खेळाडू आहेत. टीम चिंचवली कॅप्टन येऊ दे टॉस साठी. रिडगर संघाचा खेळाडू इथे आलाय.
रिडगर संघाचा खेळाडू इथे उपलब्ध आहे, तरी कॅप्टन येऊ द्या प्लीज टॉससाठी. एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 7 रन्स आपण धावबोर्डावरती पाहतो. टीमच्या टोटल मध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. प्रत्येकी बॉल मध्ये थांबवण्याची प्रक्रिया देखील आहे, जिकडे मोठे फटके देखील जरूर दाखवले. टार्गेट जर आपण विचार केला 49 टार्गेट आहे, मग ज्यामध्ये अगदी जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 12.25 ची सरासरी आहे. 2-5च्या सरासरीनं चालावं लागेल वेल पॉईंट, आणि त्या सरासरीनं चालण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज मैदानामध्ये तग धरण्याचा हा निर्णय त्यांचा आपण पाहू शकतो. परंतु फलंदाजीमध्ये आपण जर विचार केला तर धावा देखील चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करतायत. 7 धावा झाल्यात धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल आता पंकजचा असेल. हलक्या हाताने केलेत, फिल्डिंग थोडी खराब तिकडे मंथन कडून. गॅप मधून हा बॉल जाईल, अंतिम क्षणापर्यंत अडवण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु बॉल काही थांबू शकत नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती केलाय शेवट गोड. पंकज वरती झाला हल्ला. टीमची धावसंख्या एकूण 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात उसरली खेळते. हंसिका भोपी आमची डीजे ऑपरेटिंग करण्यासाठी आता ती आहे इथे तयार, सुसज्ज आहे डीजे हंसिका. तिच्या नावानं आपण पाहतो हे खरं तर डीजे जो आहे तो डीजे तिच्या नावानं आपण अनेक खरं तर लग्न समारंभ असतील, फंक्शन्स असतील, त्यामध्ये आपण पाहतोय की हा डीजे कार्यरत असतो, डीजे हंसिका. आणि ते हंसिका आपल्या सोबत आहे. अश्विन भोपी यांची एक कन्या क्रिकेटसाठी नियमितपणे आपल्या वडिलांना आणि संघाला सपोर्ट करण्यासाठी ती उपस्थित असते अनेक मैदानांमध्ये. टीमची धावसंख्या एकूण 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. टीमच्या खात्यामध्ये लागलेल्या या धावा आहेत. टॉस जिंकत प्रथमतः स्वीकारली होती उसरली संघानं गोलंदाजी, आणि आता आली आहे त्यांच्या वाट्याला फलंदाजी. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे अजून आहे. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला रोमांचकता इकडे जरूर पाहायला मिळेल, कारण चला स्पीडअप करायचंय. टीमची धावसंख्या टोटल 11 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ विलंब घेऊ नका, कारण जेणेकरून मग आपल्याला पुढील सामने जास्त ओव्हरचे खेळवायला मिळतील. हा आयोजकांचा मनसोबा आहे. चला स्पीडअप आपण करायचं. यावेळचा बॉल हवेमध्ये खेळलाय तिकडे. झेलसाठी आता नामी संधी असणार आहे. पंकज होते चांगला झेल आणि फलंदाज बाद होईल. धक्का बसेल टीम उसरलीला. खेळाडू होतोय बाद. थँक्यू थँक्यू. टॉस साठी आपण जाऊया. टॉस इथे केला जाईल. 2 कॅप्टन आहेत अंकुश शेळके आणि नवीन हे 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. टॉस इथे केला जात आहे. हवी टू गो. 2 कॅप्टन समोर रोहिदास पाटील यांच्या वतीनं हा टॉस केला जाईल. तर टॉस बॉक्स मधून समाचार येतोय टॉस जिंकलेला आहे चिंचवली संघानं. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. अगदी प्रेमाची लढाई असेल, कारण अश्विनदादा भोपी आणि अंकुश शेळके 2 कॅप्टन असतील आणि दोघे अगदी जवळचे मित्र आहेत. अंकुश शेळके हंसिकाला कन्व्हिन्स करतात की या सामन्यासाठी तो आमच्या बाजूने राहा. हंसिका म्हणते नाही 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 नाही, युती होणे मान्य नाही. इथे पहा हा चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव आता इथे मिळणार. टीमची धावसंख्या वाईट न वाढेल. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. धन्यवाद सर. तर मंचाकडे थोडासा वळतो. आमचे अतिथी मान्यवर दुंद्रेगावचे सुपुत्र विलास उसाटकर यांचे इथे आगमन झालेले आहे. तर उसाटकर पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर या नावाने प्रसिद्ध असणारे विलासजी उसाटकर यांचे इथे आगमन झालेले. ओव्हर टू आकाश सर.
तिकडे फलंदाज बाद झाला. आज पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे उसरली संघाच्या खेळाडूंना. एका पाठोपाठ विकेट्स पडत चालल्यात संघाच्या. फलंदाज बाद झालाय. इकडे आपण पाहतोय तो म्हणजेच विजय डांगरकर आणि संघ अडचणीमध्ये सापडलाय. आपण जर विचार केला आव्हानाचा तर 49 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटला फेस करत असताना अगदी जर आपण पाहिलं तर 12 धावा जरूर जमा केल्यात, परंतु त्या पुढचा जो प्रवास आहे त्यामध्ये आपण पाहतो प्रतीक या गोलंदाजाला, ऋतिक या गोलंदाजाला आपण पाहतोय अगदी स्लोवर ओव्हरआर्म ऍक्शन न गोलंदाजी आणि त्यामध्ये फिरकी देत ही गोलंदाजी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतो. पूर्णपणे 2 विकेट त्यानं संपादन केले 2 चेंडूमध्ये. ऑन हॅट्रिक असणार आहे. या खरं तर मैदानावरची पहिली हॅट्रिक आपण पाहिली होती. थँक्यू सर. आमचे अतिथी मान्यवर विलास सिनारे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झालेले आहेत, तर त्यांनी मंचावर यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. या मैदानावरती अनेक विक्रम आपण होताना बघितले. मेडन षटक पाहिलं होतं अंकुश शेळकेचं, त्यानंतर विकेटची हॅट्रिक आपण पाहिली होती जीवन पाटीलची. पहिली विकेट हॅट्रिक या मैदानावरती संपादन केली. त्यानंतर 3 चेंडू 3 सिक्सेस देखील आपण पाहिले. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं 3 चौकार देखील लगावले होते तिकडे. ही विक्रम आहेत आजच्या दिवसामधील. अशी अनेक सारी विक्रम बनत गेलेत. 12 धावा झालेत धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. हलक्या हाताने खेळलेत. बॉलला अगदी ऑन साईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न प्रणव तात्रे बॉलवरती येत आहेत. एक सिंगल तिकडे आपण घेताना पाहू शकतो टीमला. एका धाव्यानं धावफलक आता पुढे सरसावलं जाईल. समीकरणामध्ये थोडे चेंजेस. एकूण 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 36 धावांची आहे गरज. षटक क्रमांक 2 सुरू आहे प्रगतीपथावरती. खेळाची ही सुरुवात आपण सर्व पाहू शकतो. मिडल ऑर्डर मध्ये जी फलंदाजी करायची त्यासाठी आपण पाहतोय थोडेसे. या वेळेला फटका चांगला आहे अनिलच्या बॅट मधून. हा तडाखा मध्ये मी म्हणेन शेवट क्षणापासून जर तग धरून उभा राहिला तर मग मॅच मध्ये आपल्याला काहीतरी वेगळं पण आणि काहीतरी वेगळी चित्र पाहायला मिळतील यात काहीच मात्र शंका नाहीये. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. एखादा मोठा फटका बॉलवरती जर आला तर मग मॅच मध्ये जो टार्गेट आहे त्यामध्ये आपण पाहू की काहीतरी जो रन रेट आहे तो रन रेट कमी होणार आणि मग या मैदानावरती आपण जर पाहिलं तर 12, 13, 14च्या सरासरीनं धावा बनल्या गेल्यात संपूर्ण दिवसामध्ये. एकूण धावा धावफलकावरती 19. एकूण धावा आहेत 19. वाईडनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतो सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित झालेत चिंचवली संघाचे पूर्व क्रिकेटर आणि एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून ज्यांची गणना राहिली, ज्यांनी अगदी मागील कालखंड गाजवला आणि अलीकडच्या कालामध्ये चिंचवली टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी नाविन्याची झलाली प्राप्त करून दिली, त्यांचे समीर दादा गवळी यांचं इथं आगमन झालेलं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर आपल्या चांगल्या खरं तर कारकिर्दीतून सगळ्यांना इम्प्रेस केलेलं आहे आणि एक फायटर आहे, योद्धा आहे खरं तर समीर गवळी. मी त्यांना विनंती करेन, या स्वागत आहे आपलं. वाईटचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धावा मिळत आहेत टीमसाठी. 21 या आकड्यावरती संघ आपल्याला इथून पोहोचताना पाहायला मिळतो. 13 चेंडू 28 धावांची आहे गरज. सामन्यामध्ये रोमांचकता. सामना अजूनही तितकाच आपल्याला धमाकेदार पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर 21 धावापर्यंत पोहोचलेत खेळाडू. टीमची धावसंख्या आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. मॅचच्या दिशेनं धावा बनवण्याच्या दिशेनं आपण जर पाहिलं तर खास करून अनिलनं जो योगदान दिलं टीमसाठी, पहा किती चालाक फिल्डिंग तिकडे प्रवीणची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये देखील आपण पाहतो ट्रम्पकार्ड ठरतो टीमसाठी आणि आपण आता फिल्डिंगमध्ये देखील त्याचं चांगलं प्रदर्शन पाहतो. अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की
टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा 11.00च्या सरासरीनं दोन्ही षटकांमधून 11 धावा आल्यात आणि एकूण 22 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एकूण 2 गड्यांचा मोबदला आहे. सामन्याचं आपण जर पाहिलं तर एकूण धावा झाल्यात धावफलकावरती टोटल 22 धावा. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल डीजे हंसिका आणि हंसिका आमची छोटी डिस्क जॉकी कलाकार. आज आपण पाहू शकतो तिला खरं तर एक निरागस आणि गोंडस चेहरा. जसं की आपण पाहिलं की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली तितक्याच अग्रेसर झाल्यात आणि खास करून आपण जर पाहिलं तर अश्विन भोपे यांच्याकडून हंसिकाला देखील तितकेच चांगले धडे गिरवले जातात आणि चांगल्या डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये हे नाव देखील आपल्याला पाहायला मिळेल की पडद्यावरती खूप मोठ्या धमाक्यात जे धमकणार आहे. तिला देखील शुभेच्छा असतील. टीम रिडगरला शुभेच्छा. हंसिका डीजे देखील आम्ही देतोय शुभेच्छा. मॅचकडे आपण जाऊयात. एकूण धावा झाल्यात टोटल 22 धावा 22 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. यावलचा बॉल फटका खेळलाय तिकडे प्रणव तात्रे चांगले फिल्डर आहेत आणि खूप छान फिल्डिंग पाहायला मिळते. धावा चोरण्यासाठी पहा तिकडे अगदी या धावा चोरल्या जात आहेत. या रनसाठी मात्र जोखीम पत्करली आहे. फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपात हा धक्का बसलाय टीम उसरलीला. फलंदाज होतोय बाद. आपण पाहतोय मंचावरती उपस्थित झालेत ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे आणि त्या खरं तर पंचायतीमधील सदस्य आमचे अतिथीगण आदरणीय विलास शेठ सिनारे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे. अनेक स्पर्धांसाठी नियमितपणे व्हिजिट देणारे व्यक्तिमत्व आणि आपण पाहिलं की या परिसरातील क्रीडा क्षेत्रात नियमितपणे ज्यांचं राहतं मोठं योगदान ते आमचे दानशूर दाते विलास शेठ सिनारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच हिरामन शेठ सिनारे साहेब देखील उपस्थित झाले त्या स्पर्धेसाठी. आपलं देखील स्वागत आहे. विजय तात्रेला दिलाय चेंडू पुढील षटकासाठी. यावेळचा बॉल फटका खेळलाय हवेमध्ये गॅप मधून मारायचा प्रयत्न होता प्रणव तात्रे. पा किती छान फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. हा मोड आहे अटॅकिंग. इथे एकाला बाद व्हावं लागेल. यस फलंदाज बाद झालाय कारण नितेशने स्ट्राईक सोडले. इव्हन नितेश जर स्ट्राईक नसता सोडला तर मग मी म्हणेन इथे एकच धाव दिली असती आणि ही जोखीम पत्करली जाते. इथे फलंदाज झालाय बाद. हा धक्का बसेल टीम उसरलीला. अजून एक गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. हे नितेशनं त्यामुळे इथे अनिलला मिळाला स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू तो खेळाडू म्हणजेच यावेळेला आता प्रल्हाद डांगरकर. खरं तर उसरली संघामधून खेळणारी नामांकित नाव आहेत. आतापर्यंत आपण पाहिलेले फलंदाज होते ज्यामध्ये ताकदवर फलंदाज आहेत संघाचे. परंतु आज खानाव संघाच्या विरोधामध्ये खेळताना फार तर या धावा डिफेंड होत आहेत की काय अशीच चित्र आता इथे उद्भवलेले आहेत. बघा येणाऱ्या अजूनही खरं तर चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजेच टोटल 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये आपण समीकरणाला जर पाहिलं तर टोटल 24 धावा झाल्यात. 49 पर्यंत पोहोचायचं म्हणजे 25 धावांची गरज आहे. फटका खेळलाय छान तिकडे. आउटफील्ड थोडी धीमी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते पहा.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जास्तीत जास्त चेंडू खेळायचा हा मनसोबा अनिलचा आपण पाहू शकतो. आता 9 बॉलमध्ये अजून एक गरज आहे ती म्हणजेच 23 धावांची. सामना रोमांचक मोडवरती, परंतु मॅच मधून मी म्हणेन प्रत्येकी जर या बॉलवरती मोठे फटके जर आले नाही तर मग थोडाफार प्रेशर क्रिएट करू शकतोय तो खानाव संघ, आणि तो प्रेशर झेलणं एवढं सोपं नसणार आहे संघासाठी. या पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल विजय तात्रे. चांगला स्पेल दिला आपल्या टीमसाठी. अगदी 4 धावा खर्च केला आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमधून तो विजय. पुढचा बॉल असेल विजयचा. यावेळचा बॉल मारायचा प्रयत्न ऑन साइड मध्ये. एक धाव चोरटी तिकडे घेतली जाईल. प्रल्हादला स्ट्राईक. या बॉलवरती एक सिंगल. धाव फलकावरती टोटल आता धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजेच 27 धावा. 22 धावांची गरज आहे. येणारे 8 बॉल बाकी आहेत. टार्गेट आहे 49. सामना अजूनही मी म्हणेन बॅलन्स आहे, कारण एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो उसरली संघ. आणि प्रल्हाद मध्ये एक क्षमता आहे, मोठे मोठे सामने फिनिश केलेत, फिनिशिंग टच दिलाय मॅचला खेळाडूंना. यावेळचा बॉल तितकाच वेगवान. वेगळ्याच खर तर ईर्षेमध्ये आहे आज विजय तात्रे. वेगावरती सवार होणारा सुपरस्टार. सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत या खेळाडूंना अनेक मैदानांमध्ये. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर टोटल धावा धावफलकावरती आपण 27 पाहतोय. गोलंदाज होईल तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ओव्हर द विकेट न आणि चांगली गोलंदाजी. स्पेल दिलाय जबरदस्त. बॅकअप षटक आपल्या संघासाठी विजयच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहू 3 षटकांचा खेळानंतर एकूण धावा धावफलकावरती 9च्या सरासरीनं 27. फलकावरती आता उर्वरित आपण चेंडू गणित समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 22 धावा. अजूनही आपण जर पाहिलं तर षटक हाताळण्यासाठी दिलेला आहे प्रणव तात्रेकडे, तर समोर फलंदाज आहे अनिल. 6 मध्ये 22 बनतील का प्रश्न. मॅच मध्ये एखादा मोठा फटका रोमांचकता आणेल, तो मोठा फटका येणार का हा प्रश्न आहे. प्रेक्षक वर्गाला आस लागली ती मोठ्या फटक्याची. प्रेक्षक वर्गाला आस लागली आहे ती म्हणजेच चांगल्या खरं तर खेळाची. हवेमध्ये फटका खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत बॉलवरती. अनेक झेल आपण पाहतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का बसला जाईल इथे. टीम उसरलीला फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू 22 धावा. नवीन फलंदाज रोशन ठाकूर चांगला फलंदाज आहे टीमचा, परंतु आता प्रणवच्या अगेन्स्ट खेळायचा आहे. हा फटका हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवली. दुसऱ्या धावेचा घेण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. तिकडे आपण पाहतो आउटफील्डचा फायदा मिळतोय खेळाडूंना. अगदी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील धावा घेतल्या जात आहेत त्या म्हणजेच 2 धावा. दरम्यान इथं आगमन झालेलं आहे आमचे अतिथीगण भरत शेठ चौधरी साहेबांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचंय. भरत शेठ चौधरी साहेब या. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पुढचा बॉल पहा. छान गोलंदाजी. लीडिंग एज आहे की नाही हा प्रश्न. स्वतः क्रीज सोडतोय आणि फलंदाज बाद.
8 वरती रोशन बडेकर. संघ अडचणीमध्ये, ताकदवर मातबगर संघ म्हणून चर्चा झाली होती या उसरली संघाची, परंतु आज मात्र खानाव संघाच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो की संघ नक्कीच अडचणीमध्ये आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रणवचा आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे धावा घेत असताना खेळाडू, या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच धाव आलेली आहे ती 1, आणि औपचारिकता या सामन्यामध्ये आता बाकी आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये कसा खेळ घडणार हे पाहणं महत्त्वाचं. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहिला, तिकडे मारण्यासाठी प्रयत्न झाले होते. पुन्हा एकदा आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळाली. समाधान पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात नयन पाटील आणि टीम चिंचवलीला. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आम्ही करू. कट करायचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलाय टीम खानावनं. वेल प्लेड, अभिनंदन. हार्डलक टीम उसरली, चांगला परफॉर्मन्स झाला, परंतु आज अंतिम क्षणापर्यंत सामना काहीसा फिनिशिंग टच देऊ शकले नाहीयेत. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग ना, चिंचवली टीम बॉलिंग करणार आहे, फलंदाजी करायची रेडगर टीम. तुम्हाला